बरं का, प्रचंड प्रगती केली. उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही झेप घेतली. त्याला कारण होतं की या देशाला त्याने आधुनिकतेचा मार्ग दाखवला, विज्ञानाचा मार्ग दाखवला. संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभा केल्या. पण आता ते जे काही राज्यकर्ते आहेत त्या देशाला 5000 वर्ष मागे घेऊन जात आहेत. याचं कारण असं आहे की त्यांच्या विचाराला आधुनिकतेची जोड नाही. अजूनही ते कुठल्या तरी एखाद्या चिखलात लोळावेत अशा पद्धतीनं राज्य करतायत. ते जंगल राज्य आणि जंगलचा कायदा आणू इच्छित आहेत. त्यामुळेच गेल्या 10 वर्षात या देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे. कारण या सगळ्यावरती त्यांच्याकडे एकच उतारा आहे, तो म्हणजे धर्म. फक्त धर्माच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही. मगाचाच प्रश्न सर, काँग्रेसनं सध्या चाचपणी सुरू केली आहे लोकसभेसाठी. जिल्हाध्यक्षांकडे 48 लोकसभांची जी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांची यादी मागवण्यात आलेली आहे. कुठेतरी दबाव तंत्र वापरलं जाते का? नाही, मला असं वाटत नाही. जर आपलं एखादा पक्ष आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय ताकदीची चाचपणी करत असेल की ते नक्की कोणत्या जागा लढू इच्छितात, कोणत्या जागांवर त्यांचे कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतात, मला असं वाटतं चुकीचं काही नाही. आम्ही सुद्धा म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या 48 जागांचा अभ्यास आणि चाचपणी केलेलीच आहे. प्रत्येक पक्ष करतो. त्याच्यामुळे जर त्यांनी जसं काय केलं असेल तर त्याच्यावरती कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. तो संपादकीय में आपने हिडनबर्ग के ऊपर जो सुप्रीम कोर्ट ने अडानी ग्रुप पर आदेश दिया है उस पर कई सारे सवाल आपने हमने सवाल खड़े किए हैं, लेकिन आपको पता होगा, मुझे मालूम नहीं आपने क्या पढ़ा है मेरे आज के संपादकीय में, सत्य का विजय हुआ है ऐसे श्रीमान गौतम अडानी जी का कहना है. जब न्यायालय ने ये निर्णय दिया है कि क्लीन चिट दी एक तरह से, तो ये सत्य जो है और ये न्याय है. जब हम जाते हैं सर्वोच्च न्यायालय में या न्यायालय में तो हमारे बारे में सत्य और न्याय कहाँ जाता है? 1.5 साल हो गया हम न्याय की गुहार लगा रहे. महाराष्ट्र में एक गैर कानूनी सरकार चल रही है. महाराष्ट्र में एक असंवैधानिक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार, इलेक्शन कमीशन, केंद्र सरकार और न्यायालय की सपोर्ट से चल रही है. ये सरकार बर्खास्त होनी चाहिए, लेकिन हमको न्याय नहीं मिल रहा है. सर्वोच्च न्यायालय के निर्देश के बावजूद भी विधानसभा के स्पीकर महाराष्ट्र के निर्णय नहीं ले रहे. सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट रूप से कहा है सरकार गैर कानूनी है. एकनाथ शिंदे से लेकर भरत गोगावले तक और गवर्नर की पूरी कार्रवाई गैर कानूनी है. फिर भी सरकार चल रही है और इस राज्य में दादागिरी कर रहे हैं लोग. तो हमको न्याय क्यों नहीं मिल रहा है? तो हमारे बारे में सत्य कहाँ जाता है? जिस सत्य अडानी के साथ खड़ा है आज, तो हमारे साथ क्यों नहीं खड़ा? इसलिए मैंने सवाल पूछा.